नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. आज भारतासाठी अत्यंत अभिमानाचा असा हा दिवस आहे. आपल्या वैज्ञानिकांनी खूप मोठी कामगिरी खरतर पार पाडलेली आहे. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयींनी देखील अशाच प्रकारे ऑपरेशन शक्तीची घोषणा केली होती आणि आज पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिकांच्या एका मोठ्या कामगिरीची घोषणा आज केलेली आहे. भारताचं नाव आज सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे आणि अशा वेळेला या सगळ्याचा संबंध खरतर कुठे राजकारणाशी जोडला जातोय. अनेक प्रश्न या संदर्भामध्ये उपस्थित केले जात आहेत. या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र आधी पाहूयात एक रिपोर्ट. अंतराळातही भारताचा सर्जिकल स्ट्राइक. The missile is launched from the traveling at high speeds. The stage reach the target and neutralize. मिशन शक्तीद्वारे लो अर्थ ऑर्बिट मध्ये सॅटेलाइटचा वेध. एंटी सैटेलाइट ए-सैट मिसाइल द्वारा मार गिराया गया. अंतराळात शक्ती मिळवणारा भारत चौथा देश. तर मोदी सरकारच्या काळात चौथ्यांदा मोठ्या घटनेची घोषणा झाली आहे. पहिल्यांदा नोटबंदी, दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राइक, तिसऱ्यांदा एअर स्ट्राइक आणि चौथ्यांदा मिशन शक्तीच्या यशाची घोषणा. ठीक दुपारी 12:25 झाले आणि पंतप्रधान मोदींनी DRDO मध्ये अंतराळात केलेल्या कामगिरीची माहिती दिली. कुछ ही समय पूर्व हमारे वैज्ञानिकों ने अंतरिक्ष में, स्पेस में 300 किलोमीटर दूर LEO लो अर्थ ऑर्बिट में एक लाइव सैटेलाइट को मार गिराया है. LEO लो ऑर्बिट में यह लाइव सैटेलाइट, जो कि एक पूर्व निर्धारित लक्ष्य था, उसे एंटी सैटेलाइट ए-सैट मिसाइल द्वारा मार गिराया गया है. सिर्फ 3 मिनट में सफलतापूर्वक यह ऑपरेशन पूरा किया गया है. मिशन शक्ति यह अत्यंत कठिन ऑपरेशन था, जिसमें बहुत ही उच्च कोटि की तकनीकी क्षमता की आवश्यकता थी. वैज्ञानिकों द्वारा सभी निर्धारित लक्ष्य और उद्देश्य प्राप्त कर लिए गए हैं. हम सभी भारतीयों के लिए यह गर्व की बात है. यह पराक्रम भारत में ही विकसित एंटी सैटेलाइट ए-सैट मिसाइल द्वारा सिद्ध किया गया है. आता मिशन शक्ती यशस्वी झालं म्हणजे नेमकं काय झालं तेही जाणून घेऊया. पृथ्वीच्या कक्षेत अनेक सॅटेलाइट फिरत असतात. त्या सॅटेलाइट्सना उद्ध्वस्त करणारं क्षेपणास्त्र भारतानं तयार केलंय. लो अर्थ ऑर्बिट 200 ते 500 किलोमीटर पर्यंत असतं. या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या सॅटेलाइटचा वेग ताशी काही हजार किलोमीटरचा असतो. हे सॅटेलाइट्स 90 मिनिटात पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करतात. एवढ्या वेगात पृथ्वीभोवती फिरणारे हे सॅटेलाइट्स उद्ध्वस्त करण्याची अचूकता DRDOनं साधली आहे. त्यामुळे यापुढे भारतावर नजर ठेवणारा किंवा भारतासाठी धोकादायक असलेल्या सॅटेलाइट्सना उद्ध्वस्त करणं शक्य होणार आहे. एकीकडे भारतानं मोठं यश मिळवलं असलं तरी काही सवाल उपस्थित केले जात आहेत आणि हे सवाल आहेत घोषणेवरून. जवान आणि वैज्ञानिकांच्या यशाचं श्रेय मोदी सरकार घेत आहे का? मिशन शक्तीच्या यशाची घोषणा DRDO ऐवजी मोदींनी का केली? निवडणूक लक्षात घेऊन घोषणेसाठी सरकारनं पुढाकार घेतलाय का? भारतासाठी तर गौरवाचा क्षण आहेच, कारण जमिनीवर, पाण्यात आणि हवेत पराक्रम दाखवलाच आहे. आता अंतराळातही भारतानं आपला दबदबा कायम केलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. काम वैज्ञानिकांचं, मुद्दा आहे तो देशाच्या सुरक्षेचा. मात्र यावर अनेक प्रश्न देखील विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. निवडणुका आहेत म्हणून हे करायला नको होतं का? मोदींनी अशा प्रकारची घोषणा करायला नको होती का?
अनेक प्रश्न जे या संदर्भात उपस्थित झालेले आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत। या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण, शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र कोठेकर, विज्ञान प्रसारक आणि नासामध्ये वैज्ञानिक राहिलेला लीना बोकील आपल्या सोबत आहेत आणि डिफेन्स एक्सपर्ट निवृत्त एअर वाईस मार्शल आपल्या सोबत आहेत सूर्यकांत चाफेकर सर। सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। सगळ्यात आधी विद्याताई मी तुमच्याकडे येते। अजून रत्नाकर महाजन देखील आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र जी रत्नाकर महाजन, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठीच। इथे तुम्ही वैज्ञानिकांना शुभेच्छा देताय, देशासाठी अभिमानाची बाब आहे असं म्हणता, आणि तिथे राहुल गांधी मोदींना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतायत। सगळं नाटक वाटतं का काँग्रेसला? हा जो मिशन शक्ती आहे, मिशन शक्ती, ही मिशन शक्तीचा जो प्रोजेक्ट आहे तो 2010 साली UPAचं सरकार मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होतं तेव्हा सुरू झालेलं आहे। आता अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट असतात ते काय एका रात्रीत पूर्ण होत नाहीत, 2 आठवड्यात पूर्ण होत नाहीत किंवा 4 वर्षात पूर्ण होत नाहीत। त्यामुळं 2010 साली सुरू झालेला प्रोजेक्ट हा या वर्षी पुरा झालेला आहे, पूर्णत्वाला गेलेला आहे। हे DRDOचे वैज्ञानिक आणि त्यांचे सहकारी, त्यांचे कष्ट, त्यांची इमॅजिनेशन आणि त्यांचं कौशल्य यांचं यश आहे। आता याला सरकारचा पाठिंबा आवश्यक असतो, तो नेहमीच असतो। त्याला पाठिंबा दिला हे काही या सरकारचं वैशिष्ट्य नव्हे, या आधीच्या सरकारांनी सुद्धा अशा वैज्ञानिक प्रयत्नांना आणि प्रयोगांना पूर्णपणे पाठिंबा दिलेलाच आहे। मुद्दा आता काय आहे? मुद्दा असा आहे की सध्याच्या प्रधान प्रचारकांची एकूण जी नाट्यमय शैली आहे त्या शैलीमध्ये आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही स्वतः घोषणा केली, त्यामुळे प्रश्न निर्माण होतो। यांच्या भाषणाचा पहिला भाग आपण जर बघितला तर तो अगदी भारताची आंतरराष्ट्रीय वगैरे जे काही आहे ते होतं, पण दुसरा भाग जर आपण बघितला तर तो नेहमीप्रमाणे संघ परिवाराला विशिष्ट असलेला अति आक्रमक राष्ट्रवाद आणि भारत मातेसाठी आम्ही त्याग करायला तयार होत वगैरे ही जी नेहमीची भाषा आहे ती कुठल्याही दुसऱ्या एखाद्या निवडणूक प्रचारातील भाषणाप्रमाणे ते भाषण होतं आणि त्यात स्वतःची अशी इमेज तयार करायचा प्रयत्न होता। नाहीतर आचारसंहिता नसती तर त्यांच्या या निवेदनाला कुणी आक्षेप घेतला नसता। बर रत्नाकर महाजन सर थांबा थोडंसं, बोला श्रीसाट। DRDOच्या शास्त्रज्ञांचं खरोखर कौतुक करायला पाहिजे, कारण अशा प्रकारचं संशोधन 1950 साली जगात सुरू झालं, 1985 साली अमेरिका यशस्वी झाली, त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी 2007 मध्ये चीन यशस्वी झालं, भारताने 2012 मध्ये याचं सिम्युलेशन मॉडेल बनवलं, UPA सरकारने त्याला परवानगी दिली नाही म्हणून ते तसंच पडून राहिलं, असं डॉक्टर VK सारस्वत DRDOचे जे एक्स चीफ आहेत त्यांनी सांगितलं त्यावेळेला परवानगी मिळाली असती तर आपण तिसरा देश झालो असतो, पण 2016 मध्ये रशियाने यशस्वी केलं आणि 2019 मध्ये भारतात चौथा देश झाला। खरं म्हणलं तर भारताची कॅपॅसिटी तिसरा देश व्हायची होती, ती चौथ्यावरती आपण गेलो, पण शास्त्रज्ञांचं अभिनंदन हे करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे। सगळं काही काँग्रेसच्या काळात सुरू झालेलं आहे, भाजपाने ते पूर्ण केलंय, ही राजकीय इच्छाशक्ती आहे। ब्रेकिंग न्यूज दिली तुमच्या नावानं, ही ब्रेकिंग न्यूज मी या ठिकाणी चालवते। तुम्ही इथे म्हणताय की अशा प्रकारची परवानगी DRDOने मागितली होती, मात्र अशा प्रकारे ही परवानगी काँग्रेसच्या सरकारनं UPA सरकारनं दिलेली नव्हती। आपण पाहूयात एकदा। माझी नाही, अरुण जेटली काय बोलले तुम्ही ऐकला नाहीत, म्हणजे आता 1 मिनिटापूर्वी तुम्ही दाखवलं डॉक्टर VK सारस्वत यांचा स्वतःचा इंटरव्ह्यू रिपब्लिकच्या टीव्ही वरती 1 तास इंटरव्ह्यू होता, तुम्ही तो पाहिलेला नाहीये। शिरसाट थांबा थोडंसं, तुम्ही पाहिलं नसल्यामुळे तुम्हाला ब्रेकिंग वाटते। ब्रेकिंग आमच्याकडे देखील आहे, तुम्ही थांबा थोडंसं, मी तुम्हाला ऐकवते इथे। VK सारस्वत काय म्हणाले ते ऐकवा। जी नक्कीच शिरसाट, तुम्ही जे म्हणता की इथे DRDO चीफने या आधी जे काही सांगितलं होतं की अशा प्रकारे ही परमिशन जी आहे ती 2012 मध्ये मागण्यात आलेली होती, मात्र UPAच्या सरकारनं ही परमिशन दिली नाही, आणि अशा प्रकारचा इंटरव्ह्यू मध्ये आहे त्यांचं की त्यांनी खरंच DRDOनं ही परमिशन मागितली होती, मात्र काँग्रेसनं UPA सरकारने ही परमिशन दिली नव्हती आणि त्यामुळे अशा प्रकारची चाचणी करण्यात आली नाही। आता मोदी सरकारनं यासाठी परवानगी दिली
आणि युपीए सरकारनं उपग्रह लक्ष्यभेदाची मंजुरी दिली नव्हती. डीआरडीओचे माजी प्रमुख जे आहेत VK सारस्वत यांचा हा दावा आहे. ते काय रत्नाकर महाजनची अशी काय प्रायोरिटी होती काँग्रेसच्या समोर की काँग्रेसनं त्यावेळेला यासाठी परवानगी दिली नव्हती? आता त्यावेळेला मी नव्हतो कुठं आणि तुम्ही नव्हतात, त्यामुळं अशी काय प्रायोरिटी होती या प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार. पण तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो की त्या काळात संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार खुद्द APJ अब्दुल कलाम हे होते. त्यामुळं हे हसण्याजोगं नाहीये मिस्टर शिरसाट, ऐकून घ्या जरा. मग मी हसलो तर तुम्हाला राग येईल. नाही येणार. मुद्दा असा आहे की त्यावेळेला संरक्षण मंत्र्यांचे सल्लागार खुद्द APJ अब्दुल कलाम होते. ते पुढे राष्ट्रपती झाले आणि ते खुद्द मिसाईल मॅन म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळं हे जे काय आता सांगतायत हे कुणाची नावं घेत नाहीत, इतके हुशार आहे ते. दुसरं असं की CK माधवन नायर या 2010ला अब्दुल कलाम राष्ट्रपती सल्लागार नव्हते. तुमच्या माहितीसाठी आपल्याला विसर पडला असेल वयोमानानुसार. आधी असेल ना दिलेला, 2012 दिला असेल. ही परवानगी 2012ला मागितली, 10-11-12ला मागितली असं आपण म्हणालात. त्यावेळेला अब्दुल कलाम त्याच्या आधीच राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले होते. चुकीची माहिती देऊ नका. तुमच्या नवतारुण्याला सलाम करतो मिस्टर शिरसाट. Yes, मिस्टर sir. शिरसाट, तुमच्या नवतारुण्याला मी सलाम करतो. Yes, sir. पण अशा पद्धतीनं वयोमान वगैरे काढण्याची काही गरज नाही. हो, बरोबर. तुमच्या तारुण्याचं प्रदर्शन करू नका, नीट बोला. तुम्ही आता 18 वर्षाचे आहात बरोबर. आणि या वेळेला पहिल्यांदाच मतदान करणार आहात हे मला माहित आहे. त्यामुळं तो मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की दुसऱ्या एका चॅनेलवर CK माधवन नायर आणि त्यावेळचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांचेही इंटरव्ह्यू झालेले आहेत. या दोघांनाही या सगळ्या जी, गोष्टी नीलमताई. माहीत आहेत. तेव्हा त्यांच्याकडे पण जरा लक्ष द्या, त्यांचं पण जरा ऐकून घ्या आणि मग आपल्या जवानीचं प्रदर्शन करा. जे रत्नाकर महाजन, मी तुमच्याकडे ते. मात्र नीलमताई, काँग्रेसला अशा प्रकारची परवानगी मागण्यात आली होती, मात्र ही परवानगी दिली नाही असं माजी प्रमुख म्हणतात DRDOचे. यासाठी त्यांनी काही दाखले देखील या ठिकाणी दिलेले आहेत. नीलमताई, मुळामध्ये असं आहे की आपण जे सगळी चर्चा करतोय ना त्याच्यामध्ये थोडंसं खोलात जर का गेलं तर तुमच्याकडे सगळे संशोधक याच्यातले आहेत. पण खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी 2:47 आज जे प्रेस रिलीज दिलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे आणि काँग्रेसचे मतभेद आहेत. पण पृथ्वीराज चव्हाणांनी एक जे सांगितलंय की पूर्वी पण चाचणी झाली होती पण जाहीर केली नव्हती का चाचणी झाली नाही याच्याबद्दल त्यांना सांगता येणार नाही असं त्यांनी शेवटी त्या पत्रकात म्हटलेलं आहे. पण हे सगळं तंत्रज्ञान विकसित करणं आणि त्या दिशेने 2012 पासून ही तयारी चालली होती असं त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे मुळात हे निरुपयोगी आहे का, ते करायलाच नको होतं का, हा प्रश्न वादातीत आहे. कुणाचंही सरकार असो या दृष्टिकोनातून आपली तयारी चालली होती. आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची जी घोषणा केली तर ते आचारसंहिता जरी असली तरी शेवटी आपल्याला कल्पना आहे की ते पंतप्रधान आहेतच. आणि एखादं इतकं महत्वाचं त्यांना काय कारण वाटलं की ज्याच्यामुळे ही चाचणी त्यांना जाहीर करावीशी वाटली याच्याबद्दलचे एक मी तर म्हणेन 2% तरी या संदर्भामधलं त्यांच्या निर्णयाचं स्वातंत्र्य त्यांना आपण दिलं पाहिजे. काय आहे माहिती, कुठली गोष्ट झाली की त्याला ती कशी जुनीच होती, त्याला काही अर्थच नाहीये. ठीक आहे ना, शास्त्रज्ञांनी प्रगती केली आहे, ती दुसऱ्यांनी जाहीर करण्याच्या ऐवजी दुसरे पंतप्रधान कोणी असते तर त्यांनी जाहीर केली असती. तुम्हाला आठवत असेल, मी एका वाक्यात सांगते शेवटी, की आणि बुद्ध हसला. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण अणुस्फोटची चाचणी घेतली होती अटल बिहारी वाजपेयी असताना, त्यावेळेला त्यांनी ते जाहीर केलेलं होतं. त्यामुळे काय स्वरूपाचं त्याचं महत्व आहे हे समजून आपण घेतलं पाहिजे. पण एक खऱ्याने केला की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केल्यामुळे भूतलावरती जे सगळे मुद्दे होते निवडणुकीतले विरोधकांचे ते भुईसपाट झालेले आहेत आणि आता याच्याच वरती 2 दिवस संपूर्ण भारताचं प्रबोधन होणार आहे. त्याच्यामुळे आता पळापळ सुरू झाली आहे विरोधी पक्षांमध्ये, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे नीलमताई, तुम्ही म्हणता या सगळ्याचा राजकीय फायदा घेण्याचा देखील प्रयत्न केला जाईल. खूप म्हणजे आज विरोधकांची जी प्रतिक्रिया असायला हवी ती आज मला नीलमताईंच्या तोंडीन इथे ऐकायला मिळते. नाहीये आपोआप नाही, मी असं काही बोलले नाहीये. निखिला ट्विस्ट करू नकोस, तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये असं काहीतरी अर्थाचा अनर्थ काढायची. मी अगदी सरळ वाक्य बोलले वस्तुस्थितीतलं
की नरेंद्र मोदींनी 12 वाजता जेव्हा भाषण करणार म्हटलं, त्याला अगदी प्रत्येक भारतीयाचे म्हणजे जे जे लोक त्याच्याशी कनेक्टेड आहेत बरोबर. सगळे त्यांना मान्य. उत्सुकतेने ऐकत होते. मुद्दा एक. नक्कीच. दुसरं असं की निवडणुकीच्या तोंडावरती अशी घोषणा केल्यावर हे लोक काय बोलणार तेही त्यांना माहिती आहे. ते धाडस मोदी साहेबांमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती रिस्क घेतली असं नक्कीच आपण नक्कीच. म्हणूया. नीलमताई या मुद्द्यावर मी पुन्हा एकदा येते. मात्र मुळात मुद्दा हा आहे की युपीएच्या काळात यासाठी परवानगी मागण्यात आलेली होती, मात्र ही परवानगी दिली का गेली नाही. मग डीआरडीओचे हे जे माजी चीफ आहेत ते काही खोटं बोलतायत का, हा मुद्दा या सगळ्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. मला थोडंसं यामध्ये वैज्ञानिक लीना बोकील यांना देखील या सहभागी करून घ्यायचंय. लीना बोकील मॅडम, या सगळ्यामध्ये हा सगळा प्रोजेक्ट किंवा हे सगळं करण्यासाठी एकूण किती वेळ लागतो. म्हणजे 2012 मध्ये युपीए सरकारनं परवानगी दिली नाही असं डीआरडीओचे माजी प्रमुख म्हणतात. मात्र मग पुढच्या 4 वर्षामध्ये किंवा पुढच्या या 5 वर्षामध्ये हे सगळं कंप्लीट होऊ शकतं. या सगळ्याला किती वेळ लागतो या सगळ्या मिशनसाठी? ही अचिव्हमेंट आहे डिफेन्स R&D ऑर्गनायझेशन DRDOची. तर हे सगळे सायंटिस्ट इंजिनियर्स एकत्र येऊन, आणि हे त्यातल्या त्यात इंडिजिनियस आहे, म्हणजे आपण अजिबात इतर देशांची मदत न घेता हे केलेलं आहे. सो लेट अस लुक ॲट द बिगर पिक्चर. म्हणजे ही मोठी अचिव्हमेंट आहे. आज आपला 4था नंबर आहे या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये. आपण आज जे केलं, ही टेस्टिंग किंवा चाचणी केली सक्सेसफुली, हे अचूक आणि पहिल्या मिशनमध्ये किंवा पहिल्या अटेम्प्टमध्ये आपला सक्सेस मिळाला. तर मला असं वाटतं की डीआरडीओ सायंटिस्ट लोक सातत्याने काम करत असतात. त्यांच्या टेबलवर मिशन्स प्रोजेक्ट्स येतात. ते ॲज इंजिनियर्स याच्यावर फोकस करतात. त्यांना त्याच्या मागचं राजकारण आणि काही माहित नसतं. लीलाजी, मला तुम्हाला या सगळ्या राजकारणामध्ये नाही आणायचे. लीलाजी, म्हणूनच मला विचारायचंय की या सगळ्याला किती वेळ लागतो साधारण? तर मला तेच सांगायचं आहे की 5 ते 7 वर्ष नक्कीच लागतात. कारण यामध्ये काय काय आहे की आपली हा मिसाईल, ही शक्ती मिसाईल ग्राउंडवरून जाऊन, म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम लॉन्च पॅड वरून जाऊन स्पेसमध्ये, म्हणजे 300 किलोमीटर जाऊन 3 मिनिटात पोहोचून, म्हणजे तुम्हाला वेग किंवा त्याची वेलॉसिटी स्पीड लक्षात आला असेल, तर इतक्या फास्ट जाऊन एक्झॅक्ट टार्गेट लोकेट करून तो अचूकपणे फोडला, म्हणजे ब्लास्ट केला किंवा संपवला. तर यासाठी टेक्नॉलॉजी जी लागते ती खूप ऍडव्हान्स आहे. आणि त्यामध्ये रेडार, टेलिकम्युनिकेशन, गणित, मॅथमॅटिक्स. नक्कीच लीनाजी, या सगळ्यासाठी एवढं कळतं की 5 ते 7 वर्ष यासाठी लागतात. आणि खरं तर कुठलंही सरकार येऊ, कुठल्याही सरकारनं आतापर्यंत डीआरडीओचं काम कधीच थांबवलेलं नाहीये किंवा वैज्ञानिकांचं काम, इस्रोचं काम त्यांनी कधीच थांबवलेलं नाहीये. हे आपल्या देशाचं खरं तर वैशिष्ट्य आहे. मात्र हे कुठल्या एका सरकारचं काम नाही, तर अनेक सरकार येतात जातात. मात्र हे काम जे आहे ते त्यावेळेपासून सगळं अशाच प्रकारे सुरू राहतं. या सगळ्यामध्ये राजकारण जे सुरू झालेलं आहे त्याकडे मला थोडंसं लक्ष वेधायचंय. सुरजेवालांनी काय म्हटलंय ते आधी आपण ऐकूया. Jaitlyanomics is the principal reason and Modinomics for wrecking of India's economy. He has no opinion on that. The truth is that he doesn't know that this weapon was conceived in 2010 and was made by our scientists in 2012 and has been tested today. Did we say that Congress should get the credit for something that our scientists made in 2012? No. Then why are Mr. Jaitley and Prime Minister Modi trying to take credit for something they have not done or achieved? A weapon that was already. भारत सरकारनं मिशन शक्ती अंतर्गत अँटी सॅटेलाइट मिसाईल लॉन्च केलेला आहे आणि आपल्याबरोबर बोलण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आहेत, कारण की ते स्वतः अंतरिक्ष आयोगाचे सदस्य होते, त्याचबरोबर पीएमओ कार्यालयाचे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. कशा पद्धतीने बघता या पूर्णपणे अँटी सॅटेलाइट चाचणीकडे? मला वाटतं ही अँटी सॅटेलाइट अस्त्राची जी चाचणी केलेली आहे हे एक आंतरराष्ट्रीय विभागाचं एक मोठी उपलब्धी आहे. आणि त्यामुळे या मिशनमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिकाचं अभिनंदन केलं पाहिजे. मी त्याचं जाहीर अभिनंदन करतो, कारण या सर्वांच्या बरोबर मी 6 वर्ष अतिशय जवळून काम केलेलं आहे. आज अंतरिक्ष कार्यक्रम आपल्याला माहिती आहे की 1962 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केला, इंडियन नॅशनल स्पेस रिसर्च कमिटी म्हणून. 69 साली इंदिराजींनी त्याचं इस्रोमध्ये रूपांतर केलं, म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि 72 साली स्पेस आयोगाची, म्हणजे अंतरिक्ष आयोगाची स्थापना झाली, ज्या अंतरिक्ष आयोगामध्ये मला स्वतःला 6 वर्ष सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपण अनेक उपलब्धी, आर्यभट असेल किंवा
उपग्रहाचा शिक्षणासाठी वापर करण्याकरता ॲपल प्रयोग असेल किंवा त्यानंतर बरेच मोठे मोठे रॉकेट आपण विकसित केले, स्वतःचे सॅटेलाईट आपण आकाशात पोचवू शकलो आणि त्यामुळं एका बाजूला चांगले मोठे मोठे उपग्रह तयार करणं आणि दुसऱ्या बाजूला ते उपग्रह अवकाशात सोडण्याची यंत्रणा म्हणजे रॉकेटरी तयार करणं हे काम आपण इतके दिवस करत होतो. मला वाटतं चंद्रयानसारखा कार्यक्रम असेल किंवा त्याच्या आधी मंगलयानसारखा कार्यक्रम असेल, खूप मोठी उपलब्धी आहे आपल्याला. म्हणजेच डीआरडीओच्या या कामगिरीची माहिती युपीएला देखील होती, मात्र त्यावेळेला निर्णय घेतला जात नव्हता. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये हा निर्णय घेतला जात नव्हता आणि त्यामुळेच पॉलिसी पॅरालिसिस असं म्हटलं जात होतं या सरकारला. आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका कुठेतरी वैज्ञानिकांना देखील बसला का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता इथे. आणि मोदी सरकारवर याकडे इथे बोट ठेवलं जातंय की या सगळ्याचा राजकीय फायदा घेतला जातो का. जी घोषणा आज डीआरडीओनं करायला हवी होती किंवा वैज्ञानिकांनी करायला हवी होती ती पंतप्रधानांनी केल्यामुळे आणि तीही आचारसंहितेच्या काळामध्ये केल्यामुळे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय का. हे दोन्ही मुद्दे घेऊन मी इथे पुन्हा एकदा येते. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया. आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे डीआरडीओचे माजी चीफ काय म्हणतायत, 2012 मध्ये यासाठी आम्ही परवानगी मागितली होती, मात्र युपीए सरकारनं यासाठी आम्हाला मंजुरी दिली नाही. डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही के सारस्वत यांनी हा दावा केलेला आहे. आताची सगळ्यात खरं तर ही मोठी बातमी आहे की यामध्ये डीआरडीओचे चीफच म्हणतायत की अशा प्रकारची परवानगी आम्हाला युपीए सरकारनं दिली नव्हती. विद्याताई तुमच्याकडे सगळी निर्णय क्षमता होती त्यावेळेला, मग का नाही त्यावेळेला निर्णय घेतला सरकारनं? नाही, मगाशी जे व्ही के सारस्वत म्हणाले प्रायोरिटीज असतात, तसं मला असं वाटतं प्रायोरिटीज देशाच्या पुढच्या काय आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि व्ही के सारस्वत यांच्यावरतीच कॅगचा एक रिपोर्ट आहे, तो सुद्धा मला असं वाटतं या ठिकाणी त्याचाही उल्लेख केला पाहिजे की त्यांच्यावरती सुद्धा आर्थिक बंधनं घालण्यात आली होती. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं का हे शोधून काढणं महत्वाचं आहे. आणि दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे रिपब्लिकन चॅनलचा जो उल्लेख केलेला आहे, ह्यांची सगळ्यांची विश्वासार्हता आहे का, हा पहिल्यांदा मुद्दा तपासला पाहिजे की हे सगळे विश्वासार्हता. आता तुम्ही मला बोलू द्या ना, जरा बोलू द्या ना. सगळ्यात टीव्ही 9 ने दाखवलंय. मला माझा मुद्दा करू द्या पूर्ण की रिपब्लिकन चॅनल जे आहे त्याच्या विश्वासार्हतेवरतीच आपण ती विश्वासार्हता सोडून देऊ, मात्र तुमचंही सरकार होतं, तुम्ही हा निर्णय घेऊ शकला असतात, याचं श्रेय तुम्हालाही मिळालं असतं जसं आता भाजपला मिळतं. नाही, पण हे सगळं सुरू नेहरूजींच्या काळात झालेलं आहे ना, आज सुरू झालेलं नाहीये. त्यांनी मगाशी लीना बोकी यांनी म्हटलं ना पॉलिसी क्रेडिट घ्यायचंच नाही ना आम्हाला, कुठलं क्रेडिट घेण्यासाठी आम्ही काम केलेलं नाहीये. पृथ्वीराजांच्या हाताला लकवा मारलाय असं राष्ट्रवादी म्हणत होते. विद्यार्थी काय सांगणार? पृथ्वीराजांच्या हाताला लकवा मारलाय असं तुम्हीच म्हणालात राष्ट्रवादी. एक मिनिट मला पूर्ण करू द्या. लीना बोकील ह्या सुद्धा काय म्हणाला, ही प्रक्रिया 5-7 वर्ष चालू आहे आणि गेले म्हणजे मगाशी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की 1965 पासून 1969 पासून आपण जे सगळं संशोधन करतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काँग्रेसचाच कार्यकाळ होता ना. त्यामुळे आता जे काय मुद्दा हा आहे की त्यावेळेला परवानगी दिली नाही, हा मुद्दा आहे. त्यावेळेला परवानगी दिली असती तर अशा प्रकारे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न त्याच वेळेला सुटला असता. निखिला, मी एवढ्या तुमच्या चॅनलच्या अर्ध्या तासाच्या एपिसोड मध्ये हे सगळं संशोधन करून तुम्हाला सांगू शकत नाही, पण निश्चितच काही पत्रकार ह्याच्यात संशोधन करतील, आम्ही सुद्धा याच्यात संशोधन करू आणि निश्चितच ह्याच्यातला खरा मुद्दा सुद्धा पुढे येईल. आता एका मिनिटात मी तुला हे सगळं सांगू नाही शकत आहे, परंतु मोदीजी मार्केटिंग आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. नीलमताई अगदी थोडक्यात बोला. मला आधी एक लक्षात घ्या की आतापर्यंत आपण चौथा देश ठरलो, पण महत्त्वाचा भाग असा आहे की अमेरिका, चीन यासारख्या देशांमध्ये त्यांची जी सॅटेलाईट होते त्यांची माहिती फक्त ते त्यांच्यापुरते ठेवत नाहीत, तर ती माहिती ज्यांना ते मदत करतात त्यांना विकली जात असते. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल तर ज्यावेळेला आपण अणु बॉम्बचा पहिल्यांदा प्रयोग केला अणु ऊर्जेच्या संदर्भामध्ये, तर त्यावेळेला फार गुप्तता पाळली जाते. आणि याचं कारणच असं आहे की सर्व मुवमेंट्स या सातत्याने दिसत राहतात, कळत राहतात आणि 90 मिनिटांमध्ये ती फेरी पूर्ण होत असेल जर का, तर परत त्या स्पॉटला 90 मिनिटांनी येण्याच्या आत त्या मुवमेंट्स कराव्या लागतात. मग त्या माणसांच्या असतील किंवा वाहन. त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्रज्ञांची
जी त्यांनी जी काही झेप घेतलेली आहे ती जशी महत्त्वाची आहे, त्यांचं कौतुक जसं आहे तसं शेवटी आर्थिक पाठबळ असेल, निर्णय क्षमता असेल, ही केंद्र सरकारचे जे कोणी पंतप्रधान असतील त्यांना करावी लागते आणि ती पूर्वी केली नाही आणि आता केली. ही वस्तुस्थिती सगळी दिसते जर का समोर. तर अजून पुरावा काय पाहिजे? मला काय वाटतं की उगाचच राजकीय वितंडवाद या विषयात उलट्या बाजूनी घालण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये. बरोबर आहे. आणि जे सरकार असतं त्याला श्रेय त्याचं मिळतच असतं. मला थोडंसं सूर्यकांत चाफेकर सर तुमच्याकडे यायचंय. या सगळ्यामध्ये भारताची आपली क्षमता नेमकी किती वाढणार आहे? फारच धन्यवाद मला याच्यात समाविष्ट केल्याबद्दल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, इतक्या राजकारणामध्ये माझ्यासारखा एक डिफेन्स वाला जो बसलाय त्याचा जवळजवळ श्वास अगदी गुदमरून गेलाय. सगळं जग आपली पाठ थोपटताय की किती चांगलं कार्य वैज्ञानिकांनी केलं आणि हे सगळे दिवटे फक्त एक राजकारण करण्यात बिझी आहेत. मला अतिशय आश्चर्य वाटतंय या गोष्टीचं. आता तुम्ही विचारलाय की डिफेन्ससाठी यात काय आहे. आता मी मूळ मुद्द्यावर आता येतो. आपण जवळजवळ 100हून जास्त सॅटेलाइट सोडलेले आहेत. हे सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये असतात आणि त्यांचं संरक्षण हे या देशाचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी वैज्ञानिकांनी इतके अहोरात्र कष्ट करून बॅलिस्टिक मिसाईल बसवून आज ते प्रूव्ह केलं की असा कोणत्याही देशाचा सॅटेलाइट जर स्पाईंगसाठी आपल्या देशावर आला तर त्यांना आपण मारून हाणून पाडू शकतो. हे अत्यंत महत्वाचं कार्य जे की देशप्रेमी लोकांना आवडलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. ते सोडून सगळ्या गोष्टीचं राजकारण करण्याची जी सवय झालेली आहे. तुमच्या चॅनलमध्ये तुम्ही मोदींचं 4 दाखवलं. मोदी असो किंवा काँग्रेस असो मला काही घेणं देणं नाही. पण ज्या 4 डिसिजन मेकिंग झालेले आहे या सरकारचे त्याला डिफेन्स फोर्सेस सॅल्यूट करतं. हे मी अगदी स्पष्ट तुमच्या चॅनलवर सुद्धा सांगायला तयार आहे. आणि हे लोअर ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट मिसाईल मारू शकता आहे तर लोअर ऑर्बिटमध्ये साधारण स्पाय मिसाईल्स असतात. हे मला सांगण्याचं महत्वाचं गोष्ट इथे आहे. तर स्पाय मिसाईल्सला हाणून पाडायची क्षमता जी अत्यंत महत्वाची क्षमता आहे. त्या विषयावर आपण जर या 24-25 मिनिटात जास्त बोललो असतो तर देशातल्या लोकांना हे कळलं असतं की किती हे महत्वाचे क्षण आहेत जे भारताने इंडिजिनियस वस्तूंचा वापर करून मिळवलेले आहेत. एवढंच मी सांगू इच्छितो. आणि राजकारण्यांनी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. इलेक्शनला अजून वेळ आहे. ते आपण पुढे पाहत राहू. पण आज चर्चा होते भाजप यांनी राजकारण आणण्याची गरज नाही. कार्य केलंय. हे यश आहे ते वैज्ञानिकांचं यश आहे. हाच माझा मुद्दा होता. म्हणून मी शिरसाट तुमच्याकडे येते की हे यश फक्त आणि फक्त आपल्या वैज्ञानिकांचं आहे. सरकार निर्णय घेतं, सरकार पाठबळ देतं, मान्य. पण ज्या वेळेला आपण सर्जिकल स्ट्राईक केला तेव्हा सैन्यानं याची घोषणा केली. ज्या वेळेला आपण एअर स्ट्राईक केला तेव्हा विदेश सचिवांनी याची घोषणा केली. मग आज इतकी मोठी कारवाई केली असताना DRDOचे चीफ यांनी काय या संदर्भात घोषणा केली नाही? आचारसंहिता सुरू असताना एक नैतिकता ठेवून जर मोदींनी म्हटलं असतं की आता इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, माझ्याकडे त्याचा वोट ठेवला जाईल त्यामुळे मी ही घोषणा करणार नाही, तर ज्यांचं हे यश आहे ते DRDOचे प्रमुख ही घोषणा करतील, हा मोठेपणा का नाही दाखवला? जसं आता निवृत्त मार्शल चापेकर साहेब म्हणाले, सॅटेलाइट हा 7.5 किलोमीटर प्रति सेकंद या स्पीडने फिरत असतो, कुठे स्थिर नसतो. आणि मग त्याला पाडण्यासाठी जी टेक्नॉलॉजी जो आपण 3ऱ्या नंबरवरती येऊ शकलो असतो. पण UPAच्या करंटेपणामुळे आपण 4थ्या नंबरवरती गेलो. तेच मी सांगतो ना. आणि एवढी मोठी उपलब्धी आहे. पोखरण टेस्ट झाली, पोखरण टेस्ट पंतप्रधानांनी केली. कुठली गोष्ट कोणी करायची याची काही जी बंधन आहेत ती मोदींनी पाळलेली आहेत. हे देशाची अचिव्हमेंट आहे. एअर सर्जिकल स्ट्राईक याच्यावरती सर्जिकल स्ट्राईक 1 वरती प्रश्न उठवले, त्याची सगळे डिटेल दिले. पंतप्रधान मोदी हे देशाचे प्रमुख आहेत, ते पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्या सरकारला त्याचं श्रेय जातं हे मला पूर्णतः मान्य आहे. मात्र यामध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये कुठेही हे सरकारनं केलं हे सांगितलं नाही. मात्र आज अमित शहापासून ते मध्य प्रदेश भाजपच्या ट्विटर पासून सगळ्या ठिकाणी फक्त वैज्ञानिकांचं कौतुक होऊ शकलं नसतं का? त्यामध्ये मोदींचं कौतुक का? मोदी सरकारनं हे केलं, मोदींनी हे केलं, अशा प्रकारची ट्वीट का? एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9-9.5 मिनिटाचं जे भाषण आहे त्याच्यात कुठेही क्रेडिट श्रेयवादाची लढाई नाही.
युपीएच्या बाबतीतचा उल्लेखही नाही. शिरसाट थांबा. माकपनं निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केलेली आहे की या सगळ्याची घोषणा आचारसंहिता सुरू असताना मोदींनी का केली, अशी तक्रार आता माकपनं केलेली आहे. अशी मंजुरी घेण्यात आली होती का, अशी विचारणा देखील माकपनं केलेली आहे. निवडणूक आयोगाकडे ही तक्रार आता करण्यात आली आहे. नरेंद्र कोठेकर आपल्या सोबत आहेत. नरेंद्र कोठेकर सर, अशा प्रकारे आचारसंहिता सुरू असताना अशा प्रकारची घोषणा पंतप्रधानांनी करणं योग्य वाटतं का? मुळात कसं आहे की ही आजची जी अचिव्हमेंट आहे ती सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. आपण जागतिक स्तरावरती एक गौरवस्पद अशी कामगिरी केलेली आहे आणि हे सर्व पाहता मला स्वतःला तर वाटत नाही, म्हणजे ते आचारसंहितेतल्या गोष्टी त्या तपासून बघतील, पण देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी जर केली असेल तर ती पूर्ण चुकीची गोष्ट आहे असं माझं तरी स्वतःचं म्हणणं नाही. एक देशाचं नेतृत्व म्हणून इतकी मोठी जागतिक स्तरावरची आपण केलेली कामगिरी किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी जे काय असेल ते बघा, निवडणुका येतात जातात, ज्या दर 5 वर्षांनी होतात. मी निवृत्त मार्शलजींच्या याची जी सहमत आहे की प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण आणू नये. आज देशाने आपल्या देशाने जी कामगिरी केली आहे, वैज्ञानिकांनी जी कामगिरी केली आहे त्याचं कौतुक आपण सर्वांनीच केलेली पाहिजे. आज आपण आपल्या प्रत्येक भारतीयाची मान उंचावणारी ही घटना आहे, त्यामुळे मुळात त्याच्यावरती चर्चा होऊ नये या मताचा मी आहे. तुम्ही विचारलात की हे नरेंद्र मोदींनी याची घोषणा करायला पाहिजे होती का? आचारसंहिता आहे, आचारसंहितेचं उल्लंघन झालं असेल असं मला तुर्तास वाटत नाही, पण आता माकपनी तक्रार केलेली आहे त्यामुळे ते आदर्श आचारसंहितेचे नॉर्म्स काय आहेत त्याच्यामध्ये त्यांची परवानगी घेतली होती का? परवानगी घेतल्यानंतर जर मोदींनी सांगितलं असेल तर काय वावगं ठरायचं कारण नाही. पण एक देशाचं नेतृत्व म्हणून, कारण आपण जेव्हा म्हणतो की आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली, पण जेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जेव्हा बोलत असतात तेव्हा फक्त आपला देश नव्हे तर जग बघत असतं. जगाला जरी माहिती असलं की आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना हे पक्ष. मात्र मुद्दा हा आहे की या सगळ्याचा राजकीय फायदा किंवा या निवडणुकांमध्ये फायदा देखील मिळणार का? शिरसाट, या सगळ्याचा भाजपला फायदा होणार निवडणुकीत? फायदा होईलच माझ्या मते. शिरसाट, माझा प्रश्न आहे तुम्हाला. फायदा होईल की नाही याच्यासाठी हे केलेलं नाहीये. नाही, मी 4 म्हणत नाहीये. वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी हे सुरू केलेलं आहे, आज पूर्ण झालंय. पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मी तुम्हाला हे म्हणत नाहीये की याचा फायदा, मी तुम्हाला विचारते. मी माझा प्रश्न मतदार ठरवेल. निखिलाजी, आपणही मतदार आहात, शिरसाट, आपण माझा प्रश्न आहे ठरवायचंय. तुम्हाला. मतदार म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे. शिरसाट, मला काय विचारायचंय की ठरवायचंय? याचा तुम्हाला फायदा होणार की नाही, हो किंवा नाही? फायदा होईल की नाही हे सुज्ञ मतदार ठरवतील. तुम्ही सांगा, या सगळ्याचा तुम्हाला फायदा होणार की नाही? मतदार कोणाला मत द्यायचं हे ठरवतील. तुम्हाला फायदा होणार की नाही हे सांगा. फायदा होईल की नाही मी सांगते. हे 26 मे 2019 ला पंतप्रधान हे थोडंसं नरेंद्र avoid करता आलं मोदी नसतं का? हे स्वतः परत पंतप्रधान पदाची शपथ घेतील. शिरसाट, हे तेव्हा थोडंसं तुम्हाला अवॉइड लक्षात करता येईल. आलं नसतं का? हे टाळण्याचा प्रश्नच येत नाही. प्रश्न नाही, येत नाही. कामगिरी हे टाळणं नाही करायलाच म्हणते पाहिजे. मी ही म्हणते प्रायोरिटी की आहे. घोषणा करणं, भूदल, या घोषणेसाठी भूदल, 1 तास वायुदल, लोकांना पॅनिक करून नौदल ठेवणं आणि आता अंतरिक्ष दल ही आजची गरज आहे, काळाची गरज आहे. निवडणुका शिरसाट, येतील थांबा. आणि जातील, हे शिरसाट, टाळायचं नाही. मी तुम्हाला इथे काही आणि- बीजेपीची आणि- ट्विट दाखवते, आणि तेवढी या- फक्त तुम्ही या बघा. देशाचे या जे प्रमुख ट्विट आहेत, मध्ये या या सगळ्याचं देशाचे संपूर्ण क्रेडिट प्रमुखच हे फक्त ही घोषणा पंतप्रधान करणार. मोदींना देण्यात आलेलं आहे. नरेंद्र मोदीच ही घोषणा करणार. कौतुक कोणाला मोदींचं. कोणाच्या पोटात दुखो, कोणाला खुपो. शिरसाट, ही ट्विट बघा. या सगळ्या ट्विट मध्ये मोदींचं कौतुक करण्यात आलेलं आहे. 100% मी ओपनली या चॅनलवरती आपलं live कौतुक करतो. कोणाचं करायचंय? मोदींच्यामुळे वैज्ञानिकांचं की झालं. मोदींचं? अहो, ते लकवा मारलेले पृथ्वी बाबा, बोला विद्यार्थी बोला. लकवा मारलेले रीना बघते पृथ्वी मी बाबा तुमच्याकडे. आणि मनमोहन सिंग यांच्यामुळे हे याच्या पूर्वी झालं असतं. मनमोहन सिंगांचं हेच जे मौन आहे की ज्या वेळेला त्यांनी कधी सर्जिकल स्ट्राईक सोडलंच झालं, नाही. एअर स्ट्राईक झालं, आणि त्यावेळेला कोणी काँग्रेसचं हे केलं नाही, संरक्षण फक्त मंत्री- मोदी अहो, सरकारच राफेल केलं. बंद केलं, अशा बंद प्रकारची केलं. भाषा वापरण्यात राफेलची आली. काय अवस्था केली आहे? शिरसाट, कुठलाही निर्णयच नाही. शिरसाट, माझा अहो, मुद्दा आहे की या सगळ्याचं क्रेडिट फक्त वैज्ञानिकांना का नाही? आपला नंबर 14 बोला लागला. मला पॉलिसी असं वाटतं, पॅरालिसिस शिरसाटांचा माईक बंद मोदींचं केला तर जाहीर बरं होईल. शिरसाट थांबा, शिरसाट थांबा. शिरसाटांचा माईक बंद केला तर बरं होईल. नाही, नाही, याच्या- मोदींचं अभिनंदन. रोज शिरसाट थांबा. रोज शिरसाट. रोज रोजच्या सर्व चॅनल वरती यांचं जे कौतुक चाललंय, मैं भी चौकीदार हूं, याच्या आधी मैं भी चौकीदार हूं सगळ्यांनी केलं होतं. मैं भी चौकीदार हूं, मैं भी चौकीदार हूं. आता ते सगळे जण असं करतायत की आमच्या मोदींनी हे केलं, आमच्या मोदींनी हे केलं. शहांवरती ज्या गुन्हेगारी केसेस होत्या ते सुद्धा आता सांगतायत हे सगळं मोदींनी केलं. म्हणजे आम्हाला देशामध्ये आता प्रश्न पडलेला आहे की ह्या लोकांनी हे कसं सॅटवर क्रेडिट चर्चा करायला घ्यायचं. आलोय. सकाळपासून जे सगळ्या चॅनलवर दाखवलं जात आहे त्याच्यामध्ये लोकांची उत्सुकता इतकी ताणली होती की पुन्हा 2000 ची नोट बंद करतात की काय अशी भीती लोकांना वाटत होती.
त्यामुळे हे जे क्रेडिट घेण्याचं राजकारण चोराच्या आहे ना, मनात हे तांदळ. इतकं घाणेरडं बरं, आहे. लीना वकील, कृपा तुम्ही- करून चोर लीना वकील, तुम्ही चोराच्या आहात, मनात तांदळ. तुम्हाला वैज्ञानिक असतील, तुम्हाला चोराच्या तिथे मनात आपली तांदळ, आर्मी 2000 लढत नोट बंद होणार. असेल, या सगळ्यांचं क्रेडिट फक्त तुम्हाला निवडणुकांसाठी आपण घ्यायचंय. A-SAT आपल्या बद्दल आलोय. देशाच्या A-SAT प्रायोरिटी बद्दल काय प्रश्न आहे करा. हे सुद्धा ज्यांना कळू शकत नाही आणि जे फक्त लोणी खाण्याचा प्रयत्न करतायत तो UPA चा करतायत. current day पण आणि कबूल करा. आम्ही वैज्ञानिकांचे नरेंद्र आणि कोटेकर सर. आर्मीचे कोटेकर सर, या सगळ्याचा फायदा भाजपला होणार का थेटपणे, हो किंवा नाही? ह्या सगळ्याचा फायदा भाजपला नक्कीच होईल, कारण की ज्या पद्धतीने आता पुढचे बघा, प्रत्येक पक्षाची काही रणनीती होते. आणि रणनीती ठरवत असताना इथे जर आपण काँग्रेस असती, इथे जर अन्य कोणताही पक्ष असता तरी त्यांनी तो फायदा उचललाच असता. हे जे मिसाईल आपण तयार केलं किंवा मिशन शक्तीचा जो प्रयोग, यशस्वी प्रयोग केला, तो काय शास्त्रज्ञांनी निवडणुका आता आहेत म्हणून आता करायचा अशा पद्धतीने झाला नाही. तो गेल्या अनेक वर्षापासून होता. ही योग्य वेळ होती, ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आपली अंतरिक्ष शक्ती जी आहे ती सिद्ध झालेली आहे. याच्याशी निवडणुकांचं काही घेणं देणं नाही. मात्र बोलाफुलाची गाठ एवढं म्हणावं लागेल की याचा भाजपला नक्कीच निवडणुकांमध्ये फायदा होईल. स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन नक्कीच सांगतात विद्याताई, मात्र हे युपीए सरकारही करू शकलं असतं की याचं UPA चा क्रेडिट घेऊ current शकलं day पण असतं. चापेकर सर, या सगळ्यामध्ये भाजप सोडा, काँग्रेस सोडा, खरं तर कुठल्याही पक्षाचं नाव यामध्ये यायला नको. जे डिफेन्स मध्ये आहेत किंवा DRDOचे जे काही आपले वैज्ञानिक आहेत, या सगळ्यांना याचं क्रेडिट जायला पाहिजे. फक्त आणि फक्त त्यांचं क्रेडिट आहे हे. सरकार जरी निर्णय घेत असला तरी हे क्रेडिट मात्र फक्त वैज्ञानिकांचं आहे. मान्य आहे का तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमचाही वापर करून घेतला जातो कुठेतरी राजकीय? राजकीय वापर होतोय की नाही याच्यावर मी संभाषण करणार नाही, पण या सगळ्या सायंटिस्टचा क्रेडिट गेलं पाहिजे हे अगदी नक्कीच आहे. पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर इतके राजकारणी जमा केले आणि सॅटेलाइट, अँटी सॅटेलाइट बद्दल जर चर्चा केली तर चर्चा याच दिशेने जाणार हे मी तुम्हाला अगदी नक्की सांगतो. कारण हे इतकं महत्वाचं पाऊल आपण उचललं आहे की पूर्ण जग आपली वाहवा करणार आहे हे निश्चितच. पण आपल्या करंटेपणामुळे राजकीय भानगडीत पडून आपण सगळे चांगले निर्णय, चांगले जे आपल्या अचीवमेंट्स आहे त्या वाया घालवतो. हे जितक्या लवकर या लोकांना कळेल तितक्या लवकर बरं असं मला वाटतं. खूप महत्वाची गोष्ट सर तुम्ही सांगितली. लीना वकील मॅडम. हो, नक्कीच DRDOचं कौतुक केलं पाहिजे, सगळे सायंटिस्ट, इंजिनियर्स यांचं. पण हा एक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन, त्यामुळे देशाचं नाव अख्ख्या जगाच्या मॅपवर आलेलं आहे आणि आपला 4था नंबर आहे. 3रा नंबर हुकला पण 4था तरी आला अँड वी आर अमंग द टॉप 5. हे विसरायला नाही पाहिजे. आणि हा टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन असल्यामुळे जिओ पॉलिटिक्स आणि ह्या गोष्टी येतात. पण मला ऍज अ सायंटिफिक किंवा सायन्स कम्युनिकेटर हे म्हणायचं आहे की सायंटिस्ट लोकांना प्रोजेक्ट्स येतात, ते आपण करत राहतो सातत्याने, पण त्याला फंडिंग मिळालं, एन्करेजमेंट मिळाली, प्रोत्साहन मिळालं तर नक्की ते मटेरियलाइज होतं किंवा त्याचं नक्कीच तुम्हाला यश की मिळतं. सरकारची इच्छाशक्ती ही तेवढीच कारणीभूत असते. आतापर्यंत जे जे काही झालं म्हणजे 1971 मधली लढाई असो, त्या सगळ्याचं श्रेय मिळालं ते इंदिरा गांधींना. असं कधी झालं नाही की त्या सरकारला त्याचं श्रेय मिळालं नाही. आता जर मोदींनी हे केलं तर त्यांना ते श्रेय मिळणारच. श्रेय कुणाचं नाही, याआधी कुणाला मिळालं, आता कुणाला मिळालं नाही पाहिजे हा मुद्दाच नाहीये. एक तर असं आहे की या सर्व यशस्वी प्रयोगामध्ये DRDOचे शास्त्रज्ञ आणि त्यांचे सहकारी यांचे अपार कष्ट कारणीभूत आहेत, त्यांचं कौशल्य कारणीभूत आहे आणि ते अभिनंदनास पात्र आहे. याबद्दल कुणाचीही मनात शंका नाही. मुद्दा एवढाच आहे, आत्ताच हा प्रश्न का निर्माण झाला तर भर निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात स्वतः पंतप्रधान जे राजकीय पक्षाचे नेते आहेत त्यांनी येऊन ही अनाउन्समेंट करायला पाहिजे होती का, एवढ्यापुरताच प्रश्न आहे. आणि ज्यांच्या आयुष्याचे सर्व निर्णय राजकारणी लोकांनी घेतले त्यांनी त्यानंतर राजकारणी लोकांना शिव्या देत राहायच्या, हा पण गंमत आता आपण या सगळीकडे बघतो आहोत.
जी नक्कीच रत्नाकर महाजन सर. मात्र आतापर्यंत आम्ही हे मानतो की हा सगळा जो निर्णय आहे या निर्णय प्रक्रियेमध्ये सरकारचीच भूमिका अत्यंत महत्वाची असते. डीआरडीओनं जरी कामगिरी केली असली तरी त्यांना परवानगीसाठी सरकारकडे जावं लागतं आणि सरकारच हा निर्णय घेत असतं, कुणीही काहीही म्हटलं तरी. मला एक ब्रेकिंग न्यूज तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे आणि ती म्हणजे सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोगाची सध्या बैठक सुरू आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही भाषण दिलं ते आचारसंहितेचं उल्लंघन करणारं आहे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाची ही महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. माकपनं या संदर्भात तक्रार केली आहे आणि या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे आणि आता हे भाषण तपासून पाहिलं जातं की या भाषणामुळे आचारसंहितेचं उल्लंघन झालेलं आहे का आणि निवडणूक आयोगानं यासाठी मंजुरी दिली होती का असं माकपनं विचारलं होतं. डीआरडीओनं ही घोषणा का केली नाही असं देखील आता या ठिकाणी माकपनं म्हटलेलं आहे. सध्या निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. निर्णय काय येतो हे पाहणं सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे. विद्याताई, नाही नुसतंच हे नाही, मी सांगेल मोदींवरती सिनेमा सुद्धा येऊ घातलेला आहे. म्हणजे तो सिनेमा सुद्धा खरं या आचारसंहितेच्या याच्यात होता कामा नये. पण हे फक्त प्रसिद्धी, मोदी प्राईम मिनिस्टर पेक्षा ते देशाचे स्वतःला हिरो समजतायत. ते सपनों का सौदागर आहे. त्यांना फक्त जे सरकार आणि फक्त श्रेयाचं राजकारण येतं, फक्त श्रेयाचं राजकारण येतं. या माणसाला फक्त श्रेयाशिवाय दुसरं काहीही पडलेलं नाहीये. नाहीतर आतापर्यंत शेतकऱ्यांनी एवढ्या आत्महत्या केल्या नसत्या, शेतमालाला भाव मिळाला असता, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत. त्या प्रायोरिटीजला प्राधान्य देणं हे पंतप्रधानांचं कर्तव्य असतं. हे पूर्णपणे आपलं कर्तव्य. मला निलमताईंकडे जायचंय. तो मुद्दा आपण क्लिअर केला नाही. निलमताई मगाशी म्हणाल्या होत्या की जमिनीवरचे मुद्दे जे आहेत ते आता विसरले जातील आणि फक्त आता हे क्रेडिट किंवा हा जो मुद्दा आहे तो वर केला जाईल. निलमताई, मुळात असं आहे की युद्धच मुळे ज्या स्टेजला झालं त्याच्यामध्ये निवडणुका जवळजवळ लागलेल्या होत्या. त्यामुळे आता याच्यामध्ये पण काहीतरी शोधणं आहे. पण मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारते सर्वांना. दुर्दैवाने अचानक जर का परत युद्धजन्य परिस्थिती झाली किंवा मुंबईवर जसा हल्ला झाला तशी काही दुर्घटना आली तर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी याच्याबद्दलच्या काही भूमिका मांडायच्या नाहीत का? किंवा जे कोणी मुख्यमंत्री असतील ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांना सुरक्षिततेबद्दल शेवटी निवडणूक होईपर्यंत त्यांच्यावर अंतिम जबाबदारी असतेच. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फक्त मी वस्तुस्थिती सांगितली एक निखिला, वस्तुस्थिती निखिला एक सांगितली मी की आता नाही म्हटलं तरी देशाच्या आपले लोक सुद्धा खूप तुमच्या बातम्या ज्या आहेत ना त्या सगळ्या जगाकडे पाहिल्या जातात. सर्व जगातून बघतात मराठी माध्यम सुद्धा लोक आणि त्यांचा परत परिणाम इथे होतो. त्याचा परिणाम होणारच आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. आता त्याचा निवडणुकीत मतपेटीत फायदा होईल की नाही ते 23 तारखेला कळेल आपल्याला. पण तोपर्यंत मोदींनी एक चांगला जोरदार षटकार मारलेला आहे, याच्यात काही शंका नाही. आणि मी चांगल्या अर्थाने म्हणते, कृपया गैरसमज करू नका. हेच मागाशी मी म्हटलं होतं नीलमताई की या घोषणेकडे जग बघत होतं. त्यामुळे देशाच्या प्रमुखाने हे भारताला उद्देश संबोधून सांगणं, हे जरी भारताला संबोधून सांगितलेलं असलं तरी तो निरोप पूर्ण जगाला होता की आता आम्ही चौथा देश आमचा झालेला आहे ज्याच्यामध्ये अंतरिक्ष शक्ती आहे. आणि मोदींनी केल्याच्यात मला वावगं वाटत नाही, कारण देशाचे ते प्रमुख आहेत. अन्य कोणत्याही राष्ट्राकडून हे जर झालं असतं तर त्याच्या प्रमुखांनी हे केलं असतं. वावगं वाटणारच नाही. 99% पत्रकारांना नाही असं नाहीये. म्हणजे विद्याताई तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बघा, आपण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये असं मला वाटतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. विरोधाला विरोध एक उदाहरण आहे. तसे अनेक चॅनलचे आणि अनेक पत्रकारांचे उदाहरण देता येतील. आता ज्या बातम्या येत आहेत त्याच्या पुढे या आचारसंहितेमध्ये त्या बातम्या पेड न्यूज कशा असतात, कसं लोकांना अट्रॅक्ट करायचं असतं हे आता नवीन नाही ना. तुम्हाला एवढं जर तुमचं संशोधन आहे तर पत्रकारांच्या तक्रारी करा ना. निवडणूक आयोगाने तेवढी एक संधी दिलेली आहे, तक्रार करा. टीएन सेशन नाही येत आता. टीएन सेशन नाही. विद्यार्थी एवढं तुम्ही म्हणता तर मग यामध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसनं अधिकृतपणे तक्रार का नाही केली? माकपनं जशी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली तशी सुरजेवाला आणि राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा अशा प्रकारची तक्रार का नाही केली? अशा प्रकारची तक्रार तुम्ही अधिकृतपणे निवडणूक आयोगाकडे करू शकला असता. या तक्रारींना काही अर्थ नसतो. तुला मी असं कोणी सांगितलं? तक्रारी काही अर्थ नसतो. विश्वास नाही तुमचा. माध्यमांचं परीक्षण केलं, पत्रकारांचं परीक्षण केलं तर अगदी 2 आणि 4% सुद्धा लोक आता त्यांची विश्वासार्हता नाहीये. आता सध्या मोदी देखील प्रचाराच्या घेऱ्यात आहेत. आमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही
तुम्ही किती सर्जिकल स्ट्राईक केले आणि तुम्ही काही केलं तरी ग्रास रूटवरचा जो जमिनीवरचा जो माणूस आहे तो आपल्या प्रश्नांनाच महत्व देणार आहे या निवडणुकीत. पत्रकार ग्रासरूटचाच माणूस आहे. की आता सध्या सेना किंवा डीआरडीओ आपले वैज्ञानिक यांच्या कामगिरीला सगळं राजकीय वळण दिलं जातं किंवा त्याचा राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो किंवा या सगळ्याचा राजकीय संबंध जोडला जातो. हे अत्यंत खरं तर दुर्दैवी आहे. आणखी मला प्रेक्षकांना सांगायचे की आता या निवडणूक आयोगाकडे या संदर्भातली तक्रार गेलेली आहे. मोदींसंदर्भातली पहिली तक्रार नाहीये, तर त्याआधी त्यांच्या चित्रपटावरून देखील आक्षेप घेण्यात आलेला आहे. अनेक प्रश्न मोदींविषयी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर एअर इंडियाच्या आणि रेल्वे मधल्या फोटो संदर्भात देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे मोदींविषयी. आणि आत्ताचं हे भाषण, ही घोषणा हे देखील आता वादामध्ये अडकलेलं आहे. अर्थात हा सगळ्यात खरं तर खूप महत्वाचा असा हा मुद्दा आहे. मात्र खरंच लष्कराची कामगिरी असो, एअर स्ट्राईक असो किंवा मग आता डीआरडीओ आपल्या वैज्ञानिकांची कामगिरी असो, तर यामध्ये कुठेही राजकारण यायला नको, कारण ही आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग ते राजकारण भाजपनंही करू नये आणि ते राजकारण काँग्रेसनं देखील करू नये. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. धन्यवाद. भारत चौथा देश है जिसने आज यह सिद्धि प्राप्त की. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.